किंग भी हमें और किंग मेकर भी हमें। जय शिवराय मित्रांनो आज आपण लाईट मोशनमधनं ॲटिट्यूड रील व्हिडिओ एडिटिंगवरती व्हिडिओ बनवला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आणि व्हिडिओ बनवणं एकदम सिंपल आहे. सिंपली तुम्हाला जे काही प्रोजेक्टमध्ये दिले ते प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचे आहेत. बिटमार्क प्रोजेक्टला इम्पोर्ट करून ओपन केल्यानंतर काही या प्रकारचं तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो यामध्ये फॉन्ट वगैरे मिसिंग असतात, ते फॉन्ट मी तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलेत. आता मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात अगोदर बिटमार्कला ओपन केल्यानंतर एकदम सुरुवातीला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो ज्या फोटोंचा तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी एडिट करणार त्याचा तुम्हाला एक फोटो इथे ॲड करायचा आहे. फोटोला ॲड केल्यानंतर फोटो एकदम असा फुल स्क्रीनला सेट करा. फुल स्क्रीनला म्हणजे तुम्हाला जसं म्हणजे प्रॉपर व्यवस्थित वाटेल त्या प्रकारे सेट करा. सेट केल्यानंतर हे जे काही फोटो असणार आहे पहिला ते 3.27ची आपली जी काही बीट आहे ह्या बीटपर्यंत तुम्हाला असं वाढवून घ्यायचं आहे. नंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचा दुसरा फोटो ॲड करायचा आहे आणि ह्याला देखील प्रॉपर तुम्हाला फुल स्क्रीनला सेट करायचं आहे. ओके, तर इथे बघू शकता हा देखील फोटो मी फुल स्क्रीनला सेट करून घेतला आहे आणि ह्या फोटोची जी काही ड्युरेशन आहे ते एकदम लास्टपर्यंत या ठिकाणी वाढवून घेतली. आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. एकदम आता इथं यायचं आहे कुठं आपली 4.5ची जी काही बीट आहे ह्या बीटवरती यायचं आहे. फोटोला सिलेक्ट करायचं आणि ह्याच्यावरती क्लिक करायचं आणि फोटोला दोन्ही पार्टमध्ये असं स्प्लिट करायचं. ओके, तर आपले जे काही बीटमार्क असतील त्या बीटवरती येऊन तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी फोटोला कट करून घ्यायचं आहे. फोटोला कट केल्यानंतर आता हे जे काय आपले हे आहे काय म्हणायचं ह्याला लोगोची लेअर याला तुम्हाला वरच्या बाजूला घेऊन यायचं आहे. आणि हे जे काही म्हणजे हे फ्रेम आहे ह्याला देखील तुम्हाला वरच्या बाजूला घेऊन यायचं आहे. आणि जे काही शॅडो पेन जे असणार आहे त्याला आपल्या लोगोच्या आणि जे काही आपण इमेज ॲड केली ती त्याच्यावर खालच्या बाजूला असं सेट करायचं आहे. या प्रकारे सेट करून घेतल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. आपला जो काही सुरुवातीचा फोटो आहे त्याला मुवमेंट क्रिएट करायची आहे. त्याच्या अगोदर एक गोष्ट करा ती म्हणजे हा जो काही फोटो आहे या फोटोला तुम्हाला या लिरिक्सच्या खालच्या बाजूला असं सेट करायचं आहे. खालच्या बाजूला सेट केल्यानंतर आणखी प्रॉपर तुम्ही आपला जो काही फोटो आहे तो फोटो जसं तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे सेट करू शकता. मी आता लिरिक्सच्या नुसार या ठिकाणी फोटोला सेट केला आहे. तुम्हाला देखील तुमच्या हिशोबाप्रमाणे या ठिकाणी फोटोला सेट करून घ्यायचं आहे. ओके, तर या प्रकारे फोटोला सेट केले. फोटोला सेट केल्यानंतर आता फोटोवरती मुवमेंट आणण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा जो काही फोटो आहे याच्या एकदम सुरुवातीला यायचं आहे. मुवमेंट ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे. इथे एक की फ्रेम इथं आधी सगळ्यात अगोदर की फ्रेम ॲड करायच्या अगोदर काय करा, फोटो कोणत्याही एका साईडला घेऊन जावा. ओके, फोटो या ठिकाणी एका साईडला कोणतेही घेऊन गेल्यानंतर आता फोटो तुम्हाला यायचं आहे एकदम लास्टच्या की फ्रेमवरती. आणि हा जो काही फोटो असणार आहे थोडंसं या ठिकाणी मी इकडे येतो आणि हा जो काही फोटो आहे त्या फोटोला या ठिकाणी एकच मिनटं सर्वात अगोदर फोटो तुम्ही एका साईडला नेल्यानंतर सुरुवातीला की फ्रेम ॲड करा. सुरुवातीला की फ्रेम ॲड केल्यानंतर लास्टला तुम्हाला येऊन हा जो काही फोटो आहे ह्याला तुम्हाला सेंटरला फक्त घेऊन यायचं नाही. ही जी काही की फ्रेम आहे ते एकदम लास्टला सेट करायचे. ओके, म्हणजे या प्रकारचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड होऊन जाणार आहे. आता मित्रांनो त्या फोटोला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला फेड इन आउटचा इफेक्ट ॲड करायचा आहे. जे काही आउट आहे ते एकदम तुम्हाला क्लोज करायचं आहे आणि जे काही इन आहे ते तुम्हाला 1.10 किंवा 20पर्यंत असं ठेवायचं. ओके, तर प्रॉपर या ठिकाणी या प्रकारचं या ॲनिमेशन तुम्हाला दिसून येणार आहे. आता मित्रांनो इफेक्ट अप्लाय करण्यासाठी बॅक येऊन तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं आहे. ही जी काय आपल्याला लोगो दिसतोय या लोगोला तुम्हाला सिलेक्ट करून एक मिनटं या ठिकाणी शेक इफेक्ट प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर इथे जो काही लोगो आहे या लोगोला सिलेक्ट करून घेतलं तुम्हाला इफेक्ट ह्याचा कॉपी करायचा आहे. बॅक येऊन आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. जे काही आपलं लिरिक्स आहे त्या लिरिक्सला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ओके, आणि मित्रांनो हा जो काही फॉन्ट आहे लिरिक्सचा तो फॉन्ट तुम्हाला मिसिंग येणार आहे. सिंपल याला सिलेक्ट करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करा. नंतर तुम्हाला यावरती फॉन्टच्या नावावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करायचा आहे. 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करून जो काही फॉन्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे तो फॉन्ट तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे. तर इथे दोन्ही लिरिक्सला मी जो काही इफेक्ट होता तो इफेक्ट या ठिकाणी ॲड केला आहे. तुम्हाला देखील ॲड करून घ्यायचं आहे. जे काही ते इमेज दिसते आपली इमेज म्हणते इमोजी, हे इमोजीला तुम्हाला इथे ॲड इफेक्टवरती क्लिक करून फेड इन आउटचा इफेक्ट ॲड करायचा आहे आणि सिंपल इथून क्लोज करायचा आहे. नंतर मित्रांनो नंतर शेक इफेक्टला ओपन करा. शेक इफेक्टला ओपन केल्यानंतर पहिला जो काही शेक इफेक्ट आहे ह्याला तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्टला कॉपी केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचा आहे. बिटमार्कला ओपन केल्यानंतर आपली जी काही 3.7ची बीट आहे या बीटवरती येऊन तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट इथं बघू शकता. आपली जी काही 4.29ची बीट आहे इथेपर्यंत सगळ्या फोटोना हा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट प्रॉपरलीरित्या तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करून घ्यायचा आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅक येऊन नंतर शेक इफेक्टला ओपन करायचं आहे. मधला दुसरा जो काही आपला शेक इफेक्ट आहे त्याला तुम्हाला कॉपी करायचा आहे. बिटमार्कमध्ये डबल यायचं आहे. बिटमार्कमध्ये आल्यानंतर हा जो काही आपला 4.19च्या बीटवरला फोटो या फोटोमध्ये तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर बॅक यायचा आहे. जो काही लास्टचा आपला शेक इफेक्ट आहे त्याला तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्या बिटमार्कमध्ये येऊन जो काही आपला लास्टचा फोटो आहे त्या लास्टच्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे.
तर मित्रांनो बघू शकता आता तुम्ही ज्या प्रकारे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता सिम्पली तुम्हाला वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.